कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वच विभागांनी 31 मार्चपर्यंत वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत अशा सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिल्या होत्या। मात्र अजूनही अनेक शासकीय कार्यालयांकडून 40 कोटींची थकबाकी येणं बाकी आहे। थकबाकीमध्ये शासकीय कार्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। यंदाच्या आर्थिक वर्षात 33 शासकीय कार्यालयांकडे 6,90,67,372 रुपयांचा घरफाळा थकीत आहे। थकितामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सिंचन भवन, महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड, वारणा भवन, शिवाजी विद्यापीठ, एनसीसी भवन, शेंडा पार्क कुष्ठधाम, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय, शाहू औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग 2 आणि कामगार राज्य विमा योजना कार्यालय या प्रमुख शासकीय कार्यालयांचा समावेश आहे, अशी माहिती महापालिकेच्या घरफाळा विभागाचे कर निर्धारक संग्राहक सुधाकर चल्लवाड यांनी दिली। अशी माहिती महापालिकेच्या घरफाळा विभागाचे कर निर्धारक संग्राहक सुधाकर चल्लावाड यांनी दिली। घरफाळ्याची वसुली होण्यासाठी 24 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान दंडामध्ये 50% सवलत योजना जाहीर करण्यात आली होती। त्यानंतर 16 फेब्रुवारी ते 15 मार्चपर्यंत 30% सवलत देण्यात आली होती। या कालावधीत 1,57,000 पैकी 1,03,64 मिळकतधारकांनी 13,53,00,000चा घरफाळा जमा केलाय। 1 एप्रिल 2023 ते आज अखेर 61,68,00,000च्या घरफाळ्याची वसुली झाली आहे, अशी माहिती सुधाकर चल्लावाड यांनी दिली आहे। सवलत योजनेला शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन 13,53,00,000 रुपये एवढी थकीत रक्कम महानगरपालिकेला घरफाळ्याच्या आकारणीपोटी जमा केलेली आहे। येणाऱ्या मार्चचे 15 दिवसाची उद्दिष्ट आणि नागरिकांची मागणी आणि संभाव्य महानगर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची तुटवडा या सर्व अनुषंगाने महानगरपालिकेने परत 15 तारखे ते 31 तारीख या दरम्यान सवलत योजनेला मुदतवाढ दिलेली आहे। त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील अनेक मिळकतधारक शासकीय संस्था यांनासुद्धा माननीय प्रशासक महोदय यांच्या हस्ते माननीय प्रशासक महोदय यांच्या स्वाक्षरीने डिओ लेटर देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर काही खाजगी आस्थापना यांच्यावरती जप्तीची बोजा नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे। ह्या 15 दिवसामध्ये जे थकबाकीदार थकीत रक्कम भरणा करणार नाहीत अशा मिळकतधारकांच्या मिळकतीवर बोजा नोंद करणे आणि व्यापारी मिळकतीचे सील करणे अशी सक्तीने कारवाई ह्या 15 दिवसात करत आहोत। शहरातील सर्व नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीने मी पुनश्च एकदा आवाहन करतो की त्यांनी थकीत 30% सवलत योजना 31 तारखेपर्यंत मंजूर केलेली आहे। ह्या थकीत योजनेचा लाभ घेऊन आपल्याकडील थकीत घरफाळ्याची रक्कम भरून महानगरपालिकेस सहकार्य करा। काही मिळकतधारकांची प्रकरणं न्यायप्रविष्ठ असल्यानं त्यामध्ये सुमारे 50 कोटींचा घरफाळा थकीत राहिला असल्याचं चल्लावाड यांनी सांगितलं। घरफाळा थकीत ठेवणाऱ्या खाजगी मालमत्तांवर जप्ती आणि बोजा नोंद करण्याबरोबरच व्यापारी संकुलं सील करण्याची कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे। त्यामुळे मिळकतधारकांना आणखी 15 दिवसांची 31 मार्चपर्यंत 30% सवलत योजना दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं।